ज्योतिरागच्चित्र प्रकेतु अजनिष्ठ विभ्वा यथा प्रसूता सवितुः सवायम् एव रात्र्युषसे योनिमारे नमस्कार, माझं नाव साहिल विशे आणि मी संगीत माऊली या नाटकात विठ्ठल पंत यांची भूमिका करतोय. भूमिकेचा अभ्यास म्हणजे आमच्या डिरेक्टर प्रमोद पवार काकांनीच आम्हाला प्रत्येक गोष्ट इन डिटेल अगदी रूट्सपासून शिकवली. आधी तर फक्त माहिती होतं की हे कॅरेक्टर म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे वडील आहेत, पण बाकी तसं काही त्यांच्या इतिहासाबद्दल किंवा त्यांच्या जीवनपटाबद्दल काही माहिती नव्हतं. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली तर स्क्रिप्टमध्येच साधारण सगळं आहे की त्यांचं काय कॅरेक्टर आहे, त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि एकंदरीतच कॅरेक्टर डेव्हलपमेंटबद्दल माहिती येते स्क्रिप्ट वाचल्यानंतर. आणि प्रमोद काकांनी आणि लेखक प्रदीप ओकांनी पण बरीच मदत केली ते कॅरेक्टर समजून घ्यायला. त्याच्यात जसजसे प्रयोग होत गेले त्यानंतर मग एक तो कॅरेक्टर समजत गेला मला. आज गडकरी रंगायतन ठाणे येथे हा 16वा प्रयोग आहे आणि किस्से म्हणजे धमाल सुरूच असते, कारण आम्ही सगळेच गायक नटतो, त्यामुळे पहिली गोष्ट तर गाण्यातनं आमची धमाल चालूच असते. आणि विविध दौरे जेव्हा केले तेव्हा येता जाता खूप गमती झाल्यात. आणि साधारण म्हणजे आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे असले आणि खूप सिनियर आर्टिस्ट जे आहेत, म्हणजे जसं आमचे स्वतः डिरेक्टर झाले किंवा मग आनंद पालव काका झाले किंवा मनोज नटे झाले, ह्या सगळ्यांनीच आम्हाला नेहमीच असं कम्फर्टेबल फील करून दिलं आहे. आणि तेही आमच्यात प्रॅक्टिस असो तेव्हाही एकदम म्हणजे खूप कम्फर्टेबली समजवतात प्रत्येक गोष्टी, आणि गमतीच्या वेळी तेही आमच्या तितकंच आमच्या वयाचे होऊन आमच्याशी मिळून मिसळून राहतात. समाधान आनंद सुख शांती आहे, पुरी आस नाही उदंड सारे आहे. समाधान आनंद सुख शांती आहे, पुरी आस नाही उदंड सारे आहे. समाधान आनंद सुख शांती आहे. कधी कधी असं होतं की नेहरू सेंटरचा प्रयोग असो किंवा नागपूरचा प्रयोग झाला तर तिथे बरीच मंडळी आलेली, आणि कधी कधी असं होतं की मी आणि रुक्मिणी आम्ही जेव्हा नाटकानंतर जेव्हा पडद्याबाहेर जातो किंवा लोक प्रेक्षक भेटायला येतात तेव्हा म्हणजे काही लोक खूप भारावलेली असतात आणि म्हणजे ते त्या कॅरेक्टर्समध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे पंढरपूरचंच विठ्ठल आणि रुक्मिणी बघतात. आणि एकदा तर अक्षरशः काही लोक तुमच्या दोघांच्या पाया पडायला आलेले, आणि ते कुठेतरी असं ऑकवर्ड पण होतं, पण ते कळून आलं की म्हणजे त्या कॅरेक्टरची महती येते. आणि कुठेतरी असं वाटलं की चला हे कॅरेक्टर कुठेतरी थोडासा तरी न्याय देतोय. मला असे विचारायचे आहे की गीतेमध्ये भगवंतांनी शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे दाखविले आहे, तसेच मानवाचे अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ती आहे असे देखील सांगितले आहे. अगदी बरोबर. तर मग या मानव जन्माचा उपयोग काय आणि जन्म मिळाल्यावर भेटकर्मे कशी करायची? भगवंतांनी कर्माचे महत्व देखील सांगितले आहे ना. कर्म जे या जन्मी करावयाचे आहे आणि कर्म जे पूर्वजन्मींच्या कृतींमुळे करावे लागणार आहे.
जे आहे ते भोगायचे आहे। या दोन्ही कर्मांची पूर्तता हे कर्तव्य आहे। पण हे सारे करताना मनात कोणताही स्वार्थ ठेवू नये। अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ती असावे असे भगवान म्हणतात। कर्म हे ईश्वर प्राप्तीसाठी असावे असे भगवान म्हणतात। मनात कोणताही स्वार्थ ठेवू नये, पण कर्म करूच नये हे देखील योग्य नाही असेही ते सांगतात। मला नेहमी असे वाटते की ज्यांना संस्कृत समजते त्यांच्यासाठी गीता सुलभ आहे, परंतु ज्यांना मुळात शिकूच दिले नाही अशा बहुजनांपर्यंत हा पवित्र ग्रंथ कसा पोचणार? त्यासाठी तो प्राकृतात समजावून सांगायला हवा। वा, काय उत्तम कल्पना आहे। मग आपणच का नाही ते काम हाती घेत? नाही, मी त्या पात्रतेचा आहे असे वाटत नाही। त्यासाठी जी प्रगल्भता लागते ती भगवंतांनी मला दिली नसावी। कदाचित भगवंतांनी स्वतः योजना देखील आखली असेल, कारण आजकाल चाललेला सामाजिक दुराचार आता शिगेला पोचला आहे। तेव्हा भगवंतांच्या अवताराची वेळ झाली आहे असे वाटते। निदान त्यांनी अवतार घ्यावा अशी प्रार्थना तरी मी रोज करतो।